This news is sponsored by Abhyuday Piles. महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र टॉप 10 न्यूजमध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि अपराधी बातम्यांचा वेगवान आढावा. पण तत्पूर्वी बघूयात मुख्य हेडलाईन्स. कांद्याच्या दरात घसरण सुरूच. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे भाव 200 ते 300 रुपयांनी घसरले. छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेनिमित्त जय्यत तयारी सुरू. आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणा गडकरी यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल. मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. आणि आता वळूयात टॉप 10 बातम्यांना. सुरुवात करूया. 2500 ते 2600 रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतरही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांच्या दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज 200 ते 300 रुपयांनी कांद्यांचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपयादरम्यान दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्यांचे पीक घेतले. 1 एकरी लाख ते 1.25 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यामुळे अटी शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे. सरकार म्हणतं कांद्याची निर्यात खुली आहे, पण ह्या निर्यातीत जाचक अटी असल्यामुळे व्यापाऱ्यांना माल एक्सपोर्ट करण्यासाठी आणि खरेदी विक्री करण्यासाठी अटीमुळे परवडत नाही. त्यामुळे रोजचे रोज कांद्याचे बाजार घसरताना दिसत आहे. काल 1791 रुपयेपर्यंत बाजार होते. आज कांद्याचा लिलाव सुरू असताना 1200 ते 1300 रुपये कांदे विकत आहे. म्हणजे या ठिकाणी 400 ते 500 रुपयांनी घसरण होत आहे. निवडणुका झाल्या तरी ही घसरण सुरू आहे. शेतकऱ्यांना 1 एकर उत्पादन घेण्यासाठी 1,25,000पर्यंत खर्च येत आहे आणि तो साधा हा कांदे या भावात विकत असल्यामुळे परवडत नाही आणि न परवडल्यामुळे डिझेल, पेट्रोल, मजुरी मिळत नाही. शेतकरी याच्यावर काय करणार आहे? शेतकरी उत्पादन घेत असताना जर परवडत नसेल कांदा पीक, तर शेतकरी भविष्यात याचा विचार वेगळा केला जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कालचे कांद्याचे बाजार 1700 ते 1800 चालू असताना आज 1300, 1000, 1100 कांदा जातो राहिला. कांद्याचे भाव कालची निवडणूक झाली तर निर्यात उठवल्यानंतर कांद्याचे बाजार वाढले पाहिजे. त्याचे बाजार वाढले त्या आणखी कांद्याचे बाजार घसरलेले. शेतकऱ्याला एकरी 80-90 हजार रुपये खर्च येतो. कांदा 800-900 रुपये विकत असेल तर त्याचं काय परवडत ते म्हणजे मजुरी 500 का 600 रुपये माणूस मजुरी घेतोय. कांदा इकडं आणायला 1000 का 2000 रुपये खर्च येतो मार्केटला आणायला. शेतकरी बात त्याची नाराज होऊन गेला. आमची मागणी आहे तर कांदा 2500-2600 कांदा आत्तापर्यंत विकला पाहिजे. आत्ता कांदा आम्ही 3 एकर 3.5 एकर कांदा लावलेले आहे. पाण्याच्या आयोजने कांदा काही कांदा पोहोचलेला नाही. कांद्याची घसरण कमी झालेली आहे. मतदानाच्या दिवशी झालेल्या वादानंतर आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू एकता चौकात कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशानं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे गल्ली क्रमांक 5 ते परिसरासह आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भव्य रूट मार्च काढण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील मच्छी बाजार आझादनगर पोलीस ठाण्यापासून अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हे रूट मार्च आझादनगर पोलीस स्टेशन, किशनबत्तीवाला खुंट, गली नंबर 5 परिसरातून मार्गस्थ होत माधुपुरा मच्छी बाजार, भोला बाजार चौक मार्गे 80 फुटी रोड परिसरात असलेल्या नटराज टॉकीज जवळ भागात रूट मार्चचा समारोप करण्यात आला. एक्सेप्ट फॉर एक इंसिडेंट्स जो आज़ाद नगर की हद में गड़ी है, उसके अलावा इलेक्शंस पूरा शांतता में हो गया है. एंड जो इलेक्शंस में जो लोग बाहर आए हैं अच्छे टक्केवारी भी मिला है. तो हमारा आज रूट मार्च करने का एक ही रीज़न है कि कल जो इंसिडेंट्स की वजह से थोड़ा सा धुले में सब लोगों का
मन चेंज हो गया है, थोड़ा सा वॉलेटाइल सिचुएशन हो गया है, तो इसकी वजह से हमको 2-3 दिन सतर्क रहने की इम्पोर्टेंट है। तो उसकी वजह से हम थोड़ा एरिया डोमिनेशन एंड रूट मार्चेस हम 1-2 दिन कंटिन्यूसली निकाल रहे हैं। उसके अलावा एज ऑफ नाउ कोई प्रॉब्लम नहीं है, सब शांतता है। एंड कोई भी सब लोगों को ये मेरा आह्वान है कि प्लीज़ अफवाह में आप भरोसा मत रख लीजिए, है ना। जब तक पुलिस होंगे तब तक कोई यहाँ पे ऐसा सिचुएशन नहीं होंगे। तो सबको मेरा ये है कि प्लीज़ शांतता रखें। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर तालुका, फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत 700 टँकर पाणी सध्या जिल्ह्याभर दिले जात आहे। ज्या ठिकाणाहून टँकरची मागणी येत आहे त्या ठिकाणी पथक व पाहणी करून अभियंता त्या ठिकाणी टँकर देण्याची आवश्यकता आहे की नाही याची तपासणी करून टँकर देत आहेत। जर गावातून मागणी आली तर 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला जातो, त्यामध्ये उशीर होणार नाही। त्यामध्ये तालुका स्तरावर दक्षता घेतली जात आहे। 700 टँकर असून तरीही लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। 2-4 दिवसांमध्ये मान्सून येणार आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की मान्सून आला तरी पाऊस पडत नाही। त्यामुळे जनजीवन मिशनचेही काम सुरू आहे, ते काम पूर्ण व्हायला हवे यासाठी पथक सुद्धा दक्षता घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत। पाण्याचा गैरवापर होणार नाही यासाठी त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी यांना निर्देशित केलेले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विनय यांनी दिली आहे। ऑलरेडी पाणी टंचाईची कंडिशन सगळी ठिकाणी दिसत आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले छत्रपती संभाजीनगर तालुका आहे, फुलंब्री तालुका आहे, सिल्लोड आणि पैठण, इवन गंगापूर आणि वैजापूर पण आहे। त्या ठिकाणी ऑलरेडी टँकरचे मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये चालू आहे। जवळपास 700 टँकर आपल्याकडे आज रोजी चालू आहे। आपण त्यामध्ये असा दक्षता घेतो की ज्या ठिकाणी टँकर चालू होण्याचे संदर्भात टँकरची मागणी येते, आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतात। आपले डेप्युटी इंजिनियर आहे ते एन्श्योर करतात की त्या ठिकाणी इतर सॉल्युशन आहे किंवा नाही, आणि त्याच्यानंतर आपली जी तालुकास्तरीय कमिटी आहे त्यामध्ये मंजुरी देतात की आपल्याला या ठिकाणी टँकर चालू करायचे। आपला सक्त निर्देश आहे की कोणतीही अशी मागणी आली तो 2 ते 3 दिवसामध्ये पाहणी करून, सगळे रिपोर्ट करून, असेसमेंट करून त्यावर निर्णय व्हायला पाहिजे। त्यामध्ये अजिबात उशिरा होणार नाही या संदर्भात तालुका टीमने दक्षता घेण्यासंदर्भात आदेशित केलेलं आहे। आता आज रोजी तुम्ही बघा की ऑलरेडी 700 टँकर आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी लोकांना खूप प्रॉब्लेमला समोर जावा लागतो। तो आपण यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की पाऊस जवळपास मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं असं शक्यता आहे की पुढचे 2-3 दिवसामध्ये आपल्याकडे मान्सून येणार आहे, पण जरी पण आपल्याकडे बीच मधल्या काळामध्ये स्पेल असे येतो ज्यामध्ये पाऊस पडत नाही। तो या कारणामुळे हे गॅप आला, त्या कारणामुळे टंचाईची परत सिच्युएशन क्रिटिकल होतात। तो यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आपल्या जितनी भी जलजीवन मिशन आहे, इतर शासकीय योजनांचे जितके भी काम चालू आहे ते आपण टास्क मोडवर घेतलेलं आहे की ते काम कंप्लीट व्हायला पाहिजे, आणि जे नियर अबाउट कंप्लीशनला आहे ते पुढचे 10 ते 15 दिवसामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे। या संदर्भात पूर्ण टीमला आदेशित केलेलं आहे। यासोबत आपल्याकडे पाणीचा वेस्टेज होणार नाही, पाणीचा मिनिमम दुरुपयोग होणार आहे। या संदर्भात आपण खालचे ग्रामसेवक आहे आणि त्यासोबत आपले तलाठी आहे, सगळ्यांना त्या संदर्भात निर्देशित केलेलं आहे। वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ट्रॅव्हल्स व बसचा अपघात घडला। या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। केळझर येथे शहीद हरिभाऊ लाखी चौकात ही दुर्दैवी घटना घडली। घटनास्थळावरून बस वर्ध्याहून नागपूरकडे जात होती, यातच ट्रॅव्हल्सने बसला धडक दिली। प्राप्त माहितीप्रमाणे सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे ट्रॅव्हल्स जात होती। ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी हे टाकळघाट येथील असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। ट्रॅव्हल्समधील 16 प्रवासी जखमी तर बसमधील चालकासह 4 प्रवासी जखमी आहेत, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। जखमींमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे, तर पुढील उपचारार्थ जखमींना सेलू सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको वाळूज महानगर 1 येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन 23 मे रोजी गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। सिडको वाळूज महानगर 1 येथील पाण्याच्या टाकी शेजारील भव्य 20 एकराच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भव्य जाहीर सभा होणार आहे। या प्रसंगी शिवव्याख्याते शिवश्री रवी गवारे यांचे व्याख्यान देखील होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सिडको वाळूज महानगरात
कामगार वसाहतीत जाहीर सभा होत असल्याने जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील वाळूज नगरातील सकल मराठा समाज बांधवांची लाखोच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे। सभेच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेऱ्यांसहित पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त राहणार आहे। तसेच सभेला उपस्थिती दर्शवणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात आली आहे। जाहीर सभेला परिसरातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। जय जिजाऊ जय शिवराय समितीच्या वतीनं वाळूज महानगरातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा सकल मराठा सर्व बांधवांना या समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो की सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। जय हिंद जय महाराष्ट्र। जय शिवराय। मी संजय आळंजकर पाटील छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने इथे जरंगे पाटील यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे। तरी ह्या सभेसाठी सर्व मराठा समाज सकल समाज यांनी उपस्थित राहावा असे आवाहन मी संजय आळंजकर पाटीलतर्फे करतो। कसं नियोजन कसं आहे? आमचे इथं नियोजन असे आहे की मराठा समाजाचे आणि इथं ह्या जागेसाठी इथं खूप संख्येनं उपस्थित राहणार आहे। ही जागा कमीत कमी 15 ते 16 एकर आहे। टॉप 10 न्यूज मध्ये सध्या वेळ झाली, थोड्या विश्रांतीची, भेटूयात ब्रेक नंतर। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29 डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयमंत नगर, नागपुर। Our contact 8830479380 और 9049079674। महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ। हैंडलूम, हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ। तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। श्रीवली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम। अब बनाएं अपने सपनों का घर बेहतर कीमतों पर, तो सही समय का लाभ उठाएं और आज ही नागपुर के बौद्धा लौट आएं। बुक करें प्लॉट जिनकी कीमत शुरू मात्र 9,90,000 पर। महारेजा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, छड़ी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुटीपुरी, मोहोगा, जामठा, मेहार। हमारी सुविधाएं सीमेंट रोड, वाटर लाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी, एंट्रेंस गेट, 80% बैंक फाइनेंस also available. For more details, please contact 071235076162. Office address F2122 जयंती नगरी 4 above पोथीसोपा बाजार, मनीष नगर, बेसा रोड, नागपूर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत, वळूयात उर्वरित बातम्यांकडे। मुलुंड टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य समोर आले आहे। ठाणे वाहतूक विभागाकडून टोल नाक्यावर गाड्या सोडण्याच्या सूचना दिल्या। आपण व्हिडिओमध्ये बघू शकता 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। टोल नाक्यामुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी कसरत करावी लागली आहे। यामध्ये वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय।
भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये दिमाखात पार पडलाय. शिस्तबद्ध पडणारी पाऊलं, अभिमानानं भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण आता वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा पार पडला. चिता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकाने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत असतो. गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचं थरार अनुभवायला मिळतो. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करून घेतली जाते. यामध्ये शत्रूंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील चढण्याचा रसद पुरवणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलवणे आदींसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते. विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई T20 टूर्नामेंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे T20 टूर्नामेंट शिवाजी पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस राज ठाकरे उपस्थित होते. सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना 13व्या शतकातील यादवकालीन पूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळले. या शिवमंदिराची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. 16व्या शतकातील राजे लखुजीराव जाधव यांच्यासह 3 मुलं तसेच नातू यांच्या समाधीचे जतन व संवर्धनाचे काम करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग उत्खनन करत आहे. या ठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळून आले. या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंडद्वार शिला असून हे मंदिर मोठ्या दगडाने बांधलेले आहे. तर मंदिराखाली दगडी फरशी सुद्धा टाकलेली आहे. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपित समोर येऊ शकतात असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मंदिर मिला है ज़रूर बोलिए. हिमाड़पंथी मंदिर बोलने के लिए बहुत कुछ इसमें और देखना होता है. पहली बात तो ये जो आप जहाँ हम खड़े हैं ये राव लखोजी यादव समाधि है और इसका जो जीर्णोद्धार का कार्य था पिछले साल हमने शुरू किया था, जिसके अंदर आप यहाँ देख पा रहे होंगे कि यहाँ की जो डेब्रिज थी उसको निकालने के करके और उसको एक एप्रन प्रोवाइड कर रहे थे जो स्टेबिलिटी के लिए. जब हम लोग ये एप्रन के लिए डेब्रिज निकाल रहे थे तो कुछ फ्लोर हमें दिखे थे. उसके बाद में कल की बात है जब हमारे लेबर्स यहाँ काम कर रहे थे तो उनको एक अलाइनमेंट दिखा, जिसके बाद में आज आकर के हमने उसको अलाइनमेंट को चेक किया तो एक शिव मंदिर हमें मिला. शिव मंदिर की जो द्वार है, द्वार के साथ में जो शिला है उस द्वार शिला के अंदर कुछ कार्विंग्स है, जो कार्विंग देख करके हमें पता चलता है कि ये यादवा पीरियड की यादवंशी पीरियड का मंदिर होगा, जो प्योरली एस्लर मशीनरी के ऊपर है. और बड़े बड़े स्टोन ब्लॉक्स को लेकर के प्लेन स्टोन ब्लॉक्स आउटर साइड में है. इनर साइड की जो ब्लॉक्स है वो अभी हमें पता नहीं चला है, लेकिन मंदिर के साथ में हम जहाँ पे अभी खड़े हैं वहाँ पर उसका गर्भगृह है. गर्भगृह एक्सटेंड कर रहा है और उसके ऊपर ये यहाँ पर लखोजी के साथ में जो माइनर जो समाधि है उन समाधियों के अंदर समाधि को उस गर्भगृह के ऊपर बनाया गया था. इससे ये पता चलता है कि जो ये समाधि है, जो माइनर समाधि है, इस तरफ मेन लखोजी यादव की जो समाधि है पीछे है और उसके साथ में कई छोटी छोटी समाधियाँ हैं. तो ये छोटी समाधि जो मंदिर के सभा मंडप के ऊपर बनी हुई है उससे पता चलता है कि जो ये समाधि है उससे पहले ये मंदिर रहा. इसी कारणवश ये इसको जगह को लेवल करके इसके ऊपर एक समाधि बना दी गई बाद में. और ये हम एक बात और कह सकते हैं कि जो रामेश्वर मंदिर है और ये जो अभी हमें मंदिर मिला है वो एक एक्सिस पे है, वन एक्सिस पे है. तो हो सकता है कि जो रामेश्वर मंदिर का जो बाद में जीर्णोद्धार होकर के आज जिस तरह का मंदिर बना हुआ है उस समय के साथ में ये मंदिर भी जाएगा. ये अभी प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन के बाद में ये पता चला है. हम और आगे इसकी खुदाई करके और देखेंगे ताकि और जो एविडेंस हमें जब मिलेंगे उसके बाद हम लोग इसको कोरोबरेट कर. कौन से काल का होगा ये मंदिर? यदुवंशी मैंने बताया आपको. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणा गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आल्याने त्यांच्या ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याची सूचना शिंदे यांनी दिली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या अरुणा गडकरी या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्या ठाण्यात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना पॅरालिटिक अटॅक आला होता, त्यामुळे त्यांच्यावर नितीन कंपनी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अरुणा गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती डॉक्टरांकडून घेतली आहे.
महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच सामन्याची. आपण बघत राहा महा न्यूज 7 मधील पुढील बातम्या. नमस्कार. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वायर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टैक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.